तर नशिराबाद नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिलेत। असं असताना शहरातील वातावरण मात्र तापलंय। निवडणुकीमध्ये यंदा बदल हवा असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटतोय। त्यातही तरुण उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। नवीन पिढी पुढे आली तरच पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्या मिटतील, अशी प्रतिक्रिया गावातील तरुणांनी दिली आहे। शहरातील या तरुण मतदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। नशिराबादच्या इतिहासात होणारी ही जी निवडणूक आहे, पहिली निवडणूक आहे। या निवडणुकीत नेमका जनतेचा कौल कसा राहणार आहे? आपल्यासोबत या नशिराबाद येथील काही तरुणी आणि महिला वर्ग देखील आहेत। आपण जाणून घेऊयात ताई काय सांगतील। इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी निवडणूक होते आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? कसा उमेदवार तुला या नगरपालिकेत पाहिजे आहे? सोडून देणार, बोल। शुभ सकाळ मित्रांनो, माझ्या बहिणी भगिनींनो, मागच्या गेल्या 5 वर्षात इथे कोणतंच म्हणजे काहीच झालेलं नाही आहे। ना इथे रस्ते झालेले आहे, ना गटारी झाले आहे। इथे खूप त्रास होत आहे, ना घंटागाडी येते पण खूप कमी दिवसामध्ये येते आणि इथे पाण्याचा पण खूप टंचाई आहे। उन्हाळ्यामध्ये तर 15 दिवसातून एकच वेळा पाणी येते, महिन्यातून असं 2च वेळा पाणी येते। आणि आमच्या सारख्या कॉलेजवाल्या विद्यार्थ्यांना इथे बसचा प्रॉब्लेम झाला आहे। खूप इथे बस येत नाही, खूप भरलेल्या बसेस येतात। नवीन उमेदवार आम्हाला हवा आहे आणि आमच्या गटरी स्वच्छ नाही, गटरीचं पाणी वाहत नाही आणि रोड बी चांगले नाहीये। कचऱ्याच्या गाड्या येतात, 3 दिवसांनी येतात। आम्हाला असा उमेदवार हवा आहे, तो विकास करेन गावाचा आणि पूर्ण गाव स्वच्छ करेन। वाड्यातील समस्या सोडवण्यासाठी आम्हाला तरुण आणि तडफदार उमेदवार हवा आहे आणि आम्ही तरुण आणि तडफदार उमेदवाराला संधी देऊ, ही आमची अपेक्षा आहे। आणि आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे। आतापर्यंत 5 वर्ष झाले पण आमचा गावाचा विकास काहीच झालेला नाहीये। नळाच्या पाण्याच्या समस्या, गटारीच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, रोजगारांच्या समस्या, सर्व समस्या काहीच याचा विकास झालेला नाही। आणि आता याच्या पुढे जो उमेदवार निवडून येईल तो त्यांनी विकास करावा, अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच सर्वांच्या माता बहिणींचा हा प्रतिसाद आहे किंवा माझ्या मित्र भाऊ बहिणींचा जो विश्वास आहे की गणेशदादा चव्हाण यांना नगर अध्यक्षपदी निवडून देणारच आणि ते होणारच, एवढं सर्वांना निश्चित माहिती आहे। आणि त्याच्यानंतर आम्हाला जे अजितदादा पवार गटाकडनं जे आम्हाला तिकीट मिळालं, निलेशदादा खुंटे यांना खरंच ना माता बहिणींचा जो विश्वास आहे किंवा तरुण पिढीचा जो विश्वास आहे तो नक्कीच दिसणार आहे। पहिल्यांदा नशिराबादच्या या नगर परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो? अपक्षबाजी मारतात का? इतर पक्षाचे कोणीतरी या ठिकाणी एंट्री होते का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीची इत्थंभूत माहिती या ठिकाणी पोहोचत राहू। तरी पाहत राहा नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।